मुंबईकरांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। मुंबईमध्ये मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार। वांद्रे पश्चिम मधल्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला। मुंबईमध्ये मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। वांद्रे पश्चिम मधल्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला। तर कोणत्या भागामध्ये पाणी पुरवठा बंद असणार ते आपण पाहूया। वांद्रे पश्चिमेकडच्या हिल रोड, पाली हिल, कार्टर रोड, सेंट अँड्रूज मार्ग या ठिकाणी पाणी पुरवठा बंद असणार आहे। पालीगाव, चिंबई, शेर्लीगाव, कांतवाडी या ठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा होणार नाही। यासोबतच खारदांडा, कोळीवाडा, दांडापाडा, चुईम, गावठाण या ठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। खार पश्चिमेतला काही भाग, माउंट मेरी परिसर, केसी मार्ग, बाजार रस्ता सोबतच पालीमाला, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग या ठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा बंद राहणार। पुन्हा जाऊयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडे। मनोज, काही ठिकाणी आता पाणी पुरवठा बंद राहणार आहे, नेमका सुरळीत पाणी पुरवठा कधी होईल? नक्कीच आपण बघतो वांद्रे परिसरामध्ये पाणी पुरवठा हा बंद करण्यात येणार आहे। पाण्याची पाईपलाईन आहे ती या ठिकाणी दुरुस्तीसाठी ही पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे। त्यामुळे महानगरपालिकेकडनं आव्हान हे नागरिकांना करण्यात आलेलं आहे की पाणी जपून वापरा। कारण की आपण मंगळवारी 10 तारखेला या ठिकाणी बघितलं तर सकाळी 10 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी हे काम चालणार आहे आणि त्यामध्ये पाणी हे कपात केलं जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी पाणी जपून वापरण्याचे आव्हान केलेले आहे। तसंच आपण म्हणतो काही भागामध्ये काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा हा देखील केला जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी पाणी जपून वापरावे हे सांगण्यात आलेले आहे। पाली हिल जलाशयाच्या 900 मिलीमीटरच्या आवक जलवाहिनीचे गतीचे काम या ठिकाणी आढळून आलेले आहे आणि त्याच्या कामासाठी हे पाऊल हे महापालिकेकडनं उचलण्यात आलेले आहे। त्यामुळे पालिकेने या ठिकाणी पाणी जपून वापरण्याचे आव्हान नागरिकांना या ठिकाणी करण्यात आलेले आहे। कल्याणी, नक्कीच मनोज, त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण 14 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडले रहा मनोज। पुढची बातमी सुद्धा मुंबईतून